पहिलीपासून हिंदी सक्ती करणं योग्य नाही. जगात वावरताना बोलीभाषा अवगत असणं गरजेचं. हिंदी भाषेबाबत सुनील तटकरेंनी मांडली भूमिका. 1 जुलैला शक्तीपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करणार. राज्य सरकारनं शेतकऱ्यांवर दडपशाही करू नये. आमदार सतेज पाटील यांचा इशारा. नांदेडच्या माहूरगडावरील रेणुका माता मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. मुसळधार पावसामुळे जीर्ण झालेला भाग कोसळला. पाटण तालुक्यातल्या घाणबी वाटोळे पठारावरील 20 गावांचा वीज पुरवठा गेल्या 8 दिवसांपासून खंडित. पावसामुळे वीज तारेवरती झाडं उन्मळून पडल्यानं वीज पुरवठा खंडित. नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. दमदार पावसामुळे जिल्ह्यातील पैनगंगा नदीला पूर आल्यानं सहस्त्रकुंड धबधबा ओसंडून वाहू लागला. बीडमध्ये बंद पडलेली जिल्हा परिषदेची शाळा पुन्हा सुरू. शाळा सुरू केल्यानं ऊसतोड कामगारांची मुलं घेत आहेत शिक्षण. शाळा सुरू करण्याचा गावकऱ्यांसह शिक्षकांचा निर्णय. नाशिकच्या चांदवडमधील पेट्रोल पंपाजवळ अपघात. रस्ता ओलांडणाऱ्या 3 महिलांना ट्रकनं चिरडलं. अपघातामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी 4 किलो चांदीची घागर अर्पण. मंदिर समितीच्या वतीनं देणगीदारांचा सत्कार. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गावगुंडांची दहशत. गावगुंडांकडून 10 ते 15 वाहनांची तोडफोड. घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण. यवतमाळच्या सूर्या केमिकल्स कंपनीत शेड पडून कामगाराचा मृत्यू तर 6 ते 7 कामगार जखमी. सर्व कामगार छत्तीसगडमधले असल्याची माहिती. पाकिस्तानहून आलेला माल उरणमधल्या जेएनपीटी बंदरामध्ये जप्त. पहलगाम हल्ल्यानंतर निर्बंध टाकल्यावरही सुरू होती वाहतूक. तब्बल 9 कोटींचा माल असणारे 39 कंटेनर जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.